Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. 2012 ला रामदास कदम कुठल्या बाकड्यावर झोपले होते हा बाकडा मी शोधतोय. मातोश्रीवरती असे कुठल्या बाकड्यावरती कोणाला झोपायला देत नाही. बाळासाहेब ज्या खोलीत होते शेवटचे दिवस, त्यावेळेला 24 तास तिथे डॉक्टरांचं पथक होतं. एक डॉक्टर नव्हता, डॉक्टरांचं पथक होतं. 100% खोटं आहे. मला एक गोष्ट सांगा की बाळासाहेबांना भेटायला असंख्य गर्दी होती. बाळासाहेबांना भेटायला असंख्य लोकांची गर्दी होती. तुम्ही सगळे प्रेसवाले आहात. कुठलीही बॉडी 2 दिवस अशी ठेवता येते का? कुठलाही मृतदेह 2 दिवस शवपेटीशिवाय ठेवता येऊ शकतो का? या रामदास कदमचं अक्कल गुडघ्यात आहे. त्याला जे काय कोणी सांगितलंय ना, त्याने हे तरी विचार करायला पाहिजे होता, किंवा रामदास कदम यांनी बोलताना विचार करायला पाहिजे होता, कुठलाही मृतदेह 2 दिवस शवागाराशिवाय किंवा शवपेटीशिवाय ठेवता येतो का? कुठलीही इंजेक्शन्स दिली, काही जरी केलं, आणि कुठल्या मुंबईतल्या डॉक्टर्सची अशी हिंमत आहे? तिथे तज्ज्ञ डॉक्टरांचं पथक होतं. डॉक्टर स्वतःच्या कुठल्याही मेडिसिनल प्रॅक्टिशन जे आहेत मोठे, ते असं चुकीचं करतील? ते अशी बॉडी ठेवू शकतात 2 दिवस? आणि त्यामुळे हे खोटे आरोप आहेत. आणि रामदास कदम जे म्हणतायत ना, तुम्हाला माहिती आहे, बाळासाहेब हयात असताना बाळासाहेबांनी स्वतःचे मोल्ड बनवले होते. आपल्याला माहिती आहेत हे मोल्ड. हे बाळासाहेबांच्या हयातीत बाळासाहेबांनी स्वतःच्या हाताचे मोल्ड बनवले होते. आणि हे मोल्ड कुठे ठेवले होते माहित आहेत का? आपल्याला माहित असेल, सहाराचं जे स्टेडियम झालं अंधेरीला सगळ्या क्रिकेट प्लेयर्सचं, त्यावेळेला हे मोल्ड तिकडे बनवले होते बाळासाहेबांच्या हयातीत. त्यानंतर हे मोल्ड उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री निवासी वर्षा बंगल्यामध्ये, जिथे उद्धव ठाकरे बसायचे, त्याच्या पाठीमागे ठेवले होते. हे मोल्ड बाळासाहेबांच्या हयातीत बाळासाहेबांनी बनवलेले मोल्ड आहेत. अच्छा, म्हणजे तो जो संदर्भ उद्धव ठाकरेंनी दिला की मी ठसे घेतलेले, तो हा मोल्ड आहे. हा मोल्ड आहे. याला ठसे नाही म्हणत, हा मोल्ड असतो. अख्खा पूर्ण पंजाचा मोल्ड आहे. रामदास कदम याचं शिक्षण थोडं कमी आहे मोल्ड आणि ठशामधला. आणि रामदास कदम यांचा आरोप आहे की बाळासाहेब गेल्याच्या नंतर त्यांचे ठसे घेतले. बाळासाहेब गेल्याच्या नंतर ठसे घेतले हा त्यांचा आरोप आहे. असे कुठले ठसे घेतले असतील, त्याचा उपयोग काय झाला, अशा ठशांचा काय उपयोग होतो? स्विस बँकेची पद्धत रामदास कदमला माहिती आहे का? रामदास कदमचं अकाउंट आहे का तिकडे स्विस बँकेत, की अशा प्रकारचे ठसे घेऊन स्विस बँकेतनं पैसे येतात?